तर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींना देखील सरकारकडून मदत केली जाणार आहे। वारकऱ्यांनी काही गोष्टींचं पालन केलं पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। दरवर्षी अपघाताच्या घटना होणं हे गैर आहे, काळजी घेतली पाहिजे असं मुनगंटीवार यांनीही म्हटलंय। वारकरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मीही त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतोय आणि शासकीय मदत निश्चित जे कुटुंब त्या ठिकाणी म्हणजे जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल आणि जर जखमींना सुद्धा सर्व उपचार हा शासनातर्फे केला जाणार आहे। परंतु मी वारकरी बंधू भगिनींना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ही दिंडीमध्ये लाखो वारकरी असतात, त्यावेळेला थोडसा जीवाची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे, काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजेत। काळजी घेतली पाहिजे। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे। पण मागच्या 3-4 वर्षामध्ये ही 4थी ते 5वी घटना आहे, ज्याच्यामध्ये आज सासवडच्या पुढे तब्बल 3 महिला आणि आणखीन एक जण आहे, म्हणजे ते सिरियस आहेत। दुर्दैवाने त्यांचं ते सुद्धा सिरियस असल्यामुळे कदाचित काही होऊ शकतं। साधारणतः 4 वारकरी हे आपल्या जीवाला मुक्त आहेत। ही महाराष्ट्रासाठी अत्यंत शर्मेनी मान खाली घालावा अशा प्रकारची घटना आहे। मी या घटनेच्या संदर्भामध्ये सरकारचा निषेध करतो, कारण ही सरकारची चूक आहे, ही मानवी चूक आहे। राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे भाजप महायुती सरकार जबाबदार आहे असं माझा थेट आरोप आहे। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वैष्णवबंधांची माफी मागावी। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तातडीनं या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। स्वतः सुनेत्राताई पवार यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे। माहिती अशी आहे की वारीमधलाच ट्रक होता, कुठल्याही बाहेरच्या ट्रकाने तो अपघात झाला नव्हता। वारीमध्ये जो पालखीसोबत सामान साहित्य घेऊन चालणारा ट्रक होता, त्याच ट्रकमुळं हा अपघात झाल्याची माहिती आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे। तिथं वाहतुकीचं पूर्ण नियंत्रण होतं। तो जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल। कुणाला